नमस्कार मित्रांनो, मी जावेद डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगाडा शर्यत या चॅनलवरती। आज आपण आलेलो आहोत मुंडे या गावामध्ये, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या गावामध्ये आलेलो। ज्या मैदानाची आतुरता म्हणजे सर्व बैलगाडी मालक, चालक, बैलगाडी प्रेमींना असते, असं कोकणातलं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडते। केदारनाथ केसरी ह्या मैदानाचं असं नाव असणार आहे। उद्या होणाऱ्या 29 तारखेला हे मैदान पार पडणार आहे। तर ह्या मैदानाची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे। फाट्या तुम्ही बघत असाल, फाट्यांच्या देखील पूर्ण तयारी झालेली आहे। एकूण 7 फाट्या पडलेल्या आहेत। पूर्ण मातीचं रान आहे। बैलांना पळण्यासाठी अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट असं मैदान आयोजकांनी केलेलं आहे। तर जास्तीत जास्त बैलगाडी गाड्यांनी ह्या मैदानासाठी नोंद करावी आणि यावं। रेलिंगचं देखील काम चालू आहे। स्टेज देखील आज थोड्या वेळामध्ये होऊन जाईल आणि पूर्ण आपण पाहत असाल निकाल रेषेच्या पुढे देखील बैलांना पळण्यासाठी अतिशय उत्तमरित्या मैदान आयोजकांकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे। तर आपण जाणून घ्या, आपल्याबरोबर आयोजक आहेत। मैदान कसं पार पडणार आहे, काय होणार आहे, संपूर्ण मैदानाचा आढावा आपण आयोजकांकडून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार, मी दत्ताराम खेतले। आपलं नाव सांगायचं आणि मैदान कसं होणार, कशानिमित्त मैदान घेतलं आहे तुम्ही सांगा। नमस्कार, मी दत्ताराम खेतले। श्री केदारनाथ ग्रामदेवतेच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त मौजे मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिव्यासी राज्यस्तरीय बैलगाड्यांचा जंगी सोहळा या यात्रेच्या निमित्तानं या मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आयोजित केलेला आहे। या मैदानाचं जर एकंदरीत विचार स्वरूप बघितलं तर ही जुनी पारंपरिक मैदान आहे या कोकणातलं। मला वाटतं प्रामुख्यानं हे पहिलं मैदान असेल कोकणातलं की ही सुरुवात या ठिकाणी या मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं झालेली आहे। आणि प्रत्येक यात्रेच्या वेळेला ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिवसा राज्यस्तरीय बैलगाड्यांचा जंगी सोहळा या ठिकाणी पार पडतो। मैदान जर आपण बघितलं तर मैदानाचा पल्ला 900 फुटाचा आहे। पुढे बैलांसाठी थांबण्यासाठी जागा 450 ते 500 फुटाची जागेची व्यवस्था या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं केलेली आहे। मैदान अतिशय देखणं, कोणत्याही प्रकारची बैलाला किंवा कोणत्या प्रेक्षकाला दुखापत होणार नाही याची पुरेपूर काळजी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी घेतलेली आहे। मैदानाला पूर्ण बॅरिकेड आहेत, दोन्ही बाजूला दुतर्फा बॅरिकेड आहे। मान्यवरांसाठी तो व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था। 3 कॅमेरे या ठिकाणी या मैदानाला लावलेले आहेत। निकालासाठी 2, सुट्टीसाठी 1 कॅमेरा अशी। आणि जी स्पर्धेचे जे निकाल आहेत ती मोठी एक स्क्रीन लावली जाणार आहे आणि त्या स्क्रीनच्या माध्यमातून तो निकाल या ठिकाणी दिला जाणार आहे। प्रत्येक फेऱ्याला, गटाचा फेरा असेल, सेमीचे फेरे असतील किंवा फायनल फेरा असेल, हा ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या निकालातूनच या ठिकाणी तो निकाल दिला जाणार आहे। प्रत्येक फेऱ्याला ड्रोन कॅमेरा फिरणार आहे। अतिशय पारदर्शकता या मैदानामध्ये राहील, अतिशय पारदर्शकता, कारण त्यासाठी या ग्रामस्थांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे। मैदान अतिशय सुंदर पारदर्शक असं व्हावं यासाठी अहोरात्र ही मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी मेहनत घेत आहे। या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? या मैदानाचं बक्षिसांचं स्वरूप आहे, प्रथम क्रमांक आहे 1,01,001 आणि मानाची ढाल। द्वितीय क्रमांक आहे 71,001 आणि मानाची ढाल। तृतीय क्रमांक 51,001 आणि मानाची ढाल। चतुर्थ क्रमांक 31,001 मानाची ढाल। पंचम क्रमांक 21,001 आणि मानाची ढाल। 6वा क्रमांक 11,001 मानाची ढाल। 7वा क्रमांक 7,001 आणि मानाची ढाल। असं हे स्वरूप आहे। क्वार्टर फायनलसाठी उतरणाऱ्या गाडीसाठी प्रत्येकी 2,000 रुपये आणि मानाची ढाल आणि प्रत्येक गटविजेत्यासाठी त्या ठिकाणी मानाची ढाल आहे। या मैदानाची नोंदणी आत्तापर्यंत किती झालेली आहे? 70-80 गाड्यांची या ठिकाणी आतापर्यंत नोंद झालेली आहे। अजून बरेचसे नोंदणी चालू आहे। किती वाजेपर्यंत नोंदणी असणार आहे? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत या ठिकाणी नोंदणी चालणार आहे। लॉट्स आजच पडणार आहे की उद्या? हो, संध्याकाळी या ठिकाणी या मंदिरामध्ये स्पर्धेचा लाईव्ह लॉट पडला जाणार आहे। अच्छा, ह्या मैदानामध्ये ॲम्ब्युलन्सची वगैरे व्यवस्था केली? सगळी व्यवस्था या ठिकाणी, कोणाला जर काही दुखापत झाली तर प्राथमिक उपचार या ठिकाणी केलेले आहेत आणि ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या पाहुणे मंडळी प्रेक्षक असतील, पाण्याची व्यवस्था आहे। जनावरांसाठी म्हणजे बैल जी येणार आहेत ती सुद्धा त्यांना लांबण्याची बैलगाडी मालक वगैरे बैल येणार आहेत जे आदल्या दिवशी म्हणजे आज उतरतील, त्यांच्यासाठी काय व्यवस्था आपल्याकडनं काय करण्यात आली? बरेचसे आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याबरोबर प्रत्येकाचं योगदान आहे की बाबा आपल्याकडे आलेला पाहुणा आहे, आपला पाहुणा आहे, आपल्या देवस्थानाची यात्रा आहे, ती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडावी। एखादा पाहुणे मंडळी असतात, लांबून येणारे असतात, आमचे कराडवाले आहेत किंवा सातारा भागातले आहेत, पुण्यातनं येणारे आहेत, मुंबईवाले आहेत,
ते आले की त्यांची व्यवस्था या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या वैयक्तिक पद्धतीनं ते मंडळी या ठिकाणी करते. अतिशय चांगल्यारीत्या नियोजन आयोजकांकडनं झालेलं आहे. ओपनचं मैदान होणार आहे आणि कोकणातलं सर्वात मोठं मैदान म्हणजे कोकणात शक्यतो ओपनचं मैदान कमी होतं आणि त्यातल्या त्यात पारंपरिक मैदान जर पाहायला गेलं तर मुंडेकरांचं होतं. आणि या मैदानाची संपूर्ण बैलगाडी मालक बैलगाडी प्रेमी असतील ते संपूर्ण आतुरतेने वाट बघत असतात. ते मैदान उद्या होणार आहे. आपल्याबरोबर आयोजक देखील आहेत आणि मोठे मोठे नंदी जे येणार आहेत त्यांच्यातली काही नावं तुम्ही सांगू शकतात की बाबा एखादा नंदी अशी बरीचशी मंडळी आता या ठिकाणी फोन आम्हाला करते. मी काही सगळ्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही. बरेचसे बलाढ्य अशी मोठी बैलं जी आहेत आपण कायम चर्चेत असतात अशा मान्यवरांचे फोन या ठिकाणी आहेत. चांगल्या नामांकित ड्रायव्हरांचे फोन या ठिकाणी येतात. मैदानाचं स्वरूप मला मिळालेल्या माहितीनुसार चांगले हिंद केसरी नंदी ह्या मैदानामध्ये उतरणार आहेत. ज्याच्यामध्ये बाकासूर असेल किंवा आत्ता कोरेगाव म्हणजे हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानाचा तो गुलाल पात्र ठरला होता. रायना असेल, शंभू असेल किंवा अजून बरेचसे हिंद केसरी बैल किंवा हिंद केसरी ड्रायव्हर हे देखील इथं उपस्थित राहणार आहेत. तुम्ही बोलता आपल्याबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीरामजी गुजर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण हे त्रिवार्षिक यात्रा आहे की यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे, काय असणार आहे. नमस्कार, मी बळीराम गुजर. श्री केदारनाथ ग्रामदेवत मुंडे या आमच्या ग्रामदेवतेची त्रिवार्षिक यात्रा दिनांक 29 एप्रिल ते 1 मे या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. आताच आमच्या ह्या बैलगाडी शर्यतीचे आमचे सन्माननीय दत्ताराम खेतले यांनी सांगितलं की पहिली या यात्रेची जी सुरुवात होती पहिल्या दिवसाची ती भव्य दिव्य अशा बैलगाडी स्पर्धेने या ठिकाणी ही सुरुवात होणार आहे. आपण मैदानाकडे गेलात, मैदानाची पाहणी केलीत, सगळं मैदानाचा आपण आढावा घेतलात. शासनाच्या नियम आणि अटी ह्या सगळ्याचं तंतोतंत पालन करून ह्या ग्रामस्थांनी हे भव्य दिव्य असं मैदानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहिली असं आम्हाला वाटत नाही आणि अशा पद्धतीचं भव्य दिव्य मैदान आहे. चांगले बैल गाडी मालक आणि चांगली बैलं उद्या या मैदानामध्ये लोकांना पाहायला मिळणार आहेत. आणि उद्या हा आमचा सगळ्यात मोठा जो कार्यक्रम असेल सुरुवातीचा तो बैलगाडा शर्यत आहे. त्यानंतर आमचा 30 तारखेला जो आमच्या या देवस्थानाचा जो यात्रेचा मुख्य दिवस आहे तो आमचा या ठिकाणी उद्या लाटेचा दिवस आहे. तो कार्यक्रमसुद्धा आमचा या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आमच्या ग्रामस्थांनी त्याचं आयोजन केलेलं आहे. ढोल ताशेरी वाजंत्री पारंपरिक वाद्याने हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि तमाम ग्रामस्थ पाहुणे मंडळी येणारे सर्व हितचिंतक यांच्या उपस्थितीमध्ये 30 तारखेला सकाळी 9:30 वाजल्यापासून लाट तोडण्याचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी लाट तासून झाल्याच्या नंतर 3 ते 3:30ला लाटेची मिरवणूक मुंडे वरचेवाडी इथून ती होणार आहे, सुरुवात होणार आहे. आणि ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये साधारण आमचं नियोजन 5-5:30पर्यंत ती ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये यायला पाहिजे असं आमचं ग्रामस्थांचं नियोजन आहे. आणि अशा पद्धतीचा उद्याचा कार्यक्रम आमचा जो 30 तारखेचा लाटेचा आहे अतिशय आनंदमय उत्साहामध्ये वातावरणामध्ये. आता तुम्ही जर या गावामध्ये बघितलात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाडीमध्ये ग्रामस्थ रांगोळी काढतो आहे, कोण कुठे आपलं म्हणजे उद्याच्या परवाच्या सजावटीची सुरुवात झालेली आहे. आणि भक्तिमय वातावरण उत्साहामध्ये सगळे ग्रामस्थ आमचे मुंबईकर चाकरमाने असतील, पुणेकर असतील, आमचे संभाजीनगर इतर ठिकाणून नाशिक ज्या ज्या जे चाकरमाने आपल्या नोकरी धंद्यासाठी गेलेले आहेत त्यांचं येण्याला आता सुरुवात झालेली आहे. बहुतांश लोक आलेले आहेत आणि काही उर्वरित लोक आहेत ते आज उद्या या 2 दिवसामध्ये या ठिकाणी येतील. त्यांचे जे काय हितचिंतक आहेत किंवा त्यांची मित्रमंडळी आहेत ती देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येईल असा आमचा उद्याचा कारण. आणि आमचा मुख्य जो कार्यक्रम आहे तो 1 मेचा जी आमची देवस्थानाची जी यात्रा म्हणतो आपण त्या यात्रेला त्या दिवशी ही जी का आम्ही आलेली आमची लाट आहे तो लाट फिरवण्याचा असेल. पहिलाच सर्वप्रथम या ठिकाणी या ग्रामदेवतेच्या यात्रेला आमच्या शिवभाव म्हणजे आमच्या तळसर ग्रामाची ग्रामदेवता श्री काळकाई माता त्यांची पालखी या ठिकाणी सकाळी साधारण 10:30-11ला या ठिकाणी तिचं आगमन होणार आहे. आणि ते आगमन देखील पारंपरिक वाद्याने पारंपरिक याने उत्साहामध्ये त्या पालखीचं या ठिकाणी जोरात स्वागत होईल. त्यानंतर देव केदारनाथ आणि काळकाई मातेची पालखी भेट सोहळा आहे हा अविस्मरणीय सोहळा आहे.
आणि हा सोहळा पाहण्यासाठी खूप भक्तांची, भाविकांची, आमच्या ग्रामस्थांची एवढी मोठी गर्दी असते. कारण असं म्हटलं जातं, म्हणजे पूर्वजांनी सांगितलेलं आहे की ही भाव आणि बहीण 3 वर्षांनी एकदा भेटतात आणि त्यामुळं तो सोहळा पाहण्यासाठी ह्या सगळ्या ग्रामस्थांची, पाहुणे मंडळींची, हितचिंतकांची आणि त्या भक्तांची त्या ठिकाणी मोठी गर्दी होते. तो कार्यक्रम झाल्याच्यानंतर दुपारीच्या सत्रात साधारण 1 ते 3 या वेळामध्ये सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे. येणारे आमचे तळसरकर, सन्माननीय तळसरकर मंडळी असेल, पाहुणे मंडळी असेल आणि जी सगळी इथे येणारी मंडळी आहेत त्यांना दुपारची इथे ग्रामस्थांच्या वतीनं जेवणाची, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान या ठिकाणी ह्या आमच्या मुख्य यात्रेचा जो कार्यक्रम आहे, लाट फिरवण्याचा कार्यक्रम आहे, तो या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीत, सगळ्या भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी 10 ते 11 या दरम्यानमध्ये आम्ही ह्या आमच्या गावातील जे आता पालखी नृत्य कलाकार आहेत, जे आता तरुण पिढी निर्माण होते, यांच्यासाठी एक पालखी नाचवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यांच्या करमणुकीसाठी ज्या कार्यक्रमाची सांगता ज्या कार्यक्रमाने होणार आहे, तो कोल्हापूरचा आणि या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा वैभव म्युझिकल नाईट यांचा हा सुमधुर असा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि तो कार्यक्रम झाल्याच्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि 2 तारखेला सकाळी आमच्या काळकाई देवीची पालखी या ठिकाणून प्रस्थान करून ती आपल्या परत देवळामध्ये जाणार आहे. असं ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आमच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आपण जावेदभाई या ठिकाणी आवर्जून आमच्या या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं हे करण्यासाठी इथं आलात. खरोखरच आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आपलं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आमची एक विनंती आहे की असंच आपण 3 दिवसाचं सगळं या कार्यक्रमाचं कव्हरेज करावं आणि या संपूर्ण याच्यामध्ये या कार्यक्रमाची प्रसिद्धी व्हावी. कारण हा आमचा जो भाव आहे तो नवसाला पावणार आहे. कारण जो ग्रामस्थ असेल, जो भक्त असेल, तो त्या ठिकाणी त्याचं गाऱ्हाणं ठेवलं तर ते गाऱ्हाणं 100% नाही, 1,00,000% तो पूर्ण करणार. 100% असं हे देवस्थान आहे. तरी आपण त्याचं कव्हरेज करावं असं मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद.